नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान 2च्या पुढचं जे प्रकरण सुरू केलेलं आहे, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन म्हणजेच आनुवंशिकता व उत्क्रांती, त्याचा पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. आणि आजचा पार्ट आहे इव्हॉल्युशनच्या संदर्भामध्ये, म्हणजे उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये. तर हा पार्ट बघण्याच्या पूर्वी थोडंसं आपण रिकॉल करूया, मागच्या वर्षी थोडंसं आठवूया. यासाठी तुम्हाला इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे आपली जी पाचन संस्था आहे, इथे अन्नपचन होते, त्यामध्ये एक आंत्रपुच्छ म्हणून एक भाग असतो, एक अवयव असते. या अवयवाचे काम काय आहे? तर याचं उत्तर काय असेल की याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. सध्या आपल्याला याचा काही उपयोग नाही आहे. मग आपल्या शरीरामध्ये हे कशासाठी असेल? याचाच अर्थ की हा जो भाग आहे हा पूर्वी, म्हणजे फार पूर्वी आपल्या पूर्वजांमध्ये हा असावा, पण आता त्याचं काही काम नसल्याकारणाने याचा हळूहळू जो विकास जो आहे हा कमी झाला, किंवा विकास जो आहे हा खुंटला, आणि त्यामुळे आता याचा काही पार्ट आपल्या शरीरामध्ये शिल्लक आहे. याचा काही आपल्याला उपयोग सध्या नाही. दुसरा प्रश्न आहे, आर अवर विजडम टीथ रिअली यूजफुल फॉर चिविंग द फूड. आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावून, विजडम टीथ याचा अर्थ काय होते? अक्कलदाढ. म्हणजे आपले जे काही दाढी असतात, जे अन्न आपण चावतो, त्या सगळ्यात शेवटी त्या दाढी येतात, आणि त्याचा चावून खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का? त्याचं उत्तर आहे नाही. याचासुद्धा आपल्याला कोणत्याच प्रकारचा उपयोग होत नाही. म्हणजे हे जे दात आहेत, अक्कलदाढ आहे, विजडम टीथ ज्याला म्हणतो आपण, ही सुद्धा पूर्वजांपासूनच आपल्याला मिळालेली एक देणगी आहे. सध्या याचा काही आपल्याला उपयोग नाही आहे, पुढे होईल असं नाही. जुन्या काळात याचा अर्थ काय, फार फार पूर्वी, ज्यावेळेस पूर्ण मानवाचा विकास व्हायचा होता, त्यावेळेस या दातांचा उपयोग होत असावा, पण आता याचा उपयोग काही होत नाही. पण ते पार्ट मात्र, ते अवयव मात्र, जसं आंत्रपुच्छ आपण म्हटलेलं आहे, अपेंडिक्स आणि अक्कलदाढ, ही मात्र आपल्या शरीरामध्ये अजूनही आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसते. कोणाकोणाला येते, कोणाकोणाला येत नाही. वाय डीड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनासोर्स बिकम एक्स्टिंक्ट. डायनासोरसारखे महाकाय प्राणी नामशेष का झाले? याचं उत्तर काय असेल? याचं उत्तर असं असेल, म्हणजे नक्की कोणाला सांगता येत नाही, पण हिमयुग आलं, म्हणजे फार पृथ्वीतलावर पूर्ण वातावरण थंड झालं, बर्फ पडायला लागला, आणि त्यामुळे अन्नाची कमतरता निर्माण झाली, आणि त्या कमतरतेमुळे डायनासोरला अन्न मिळेनासं झालं, आणि त्यामध्येच ते नष्ट झाले. म्हणजे ते बदलत्या वातावरणामध्ये स्वतःला ॲडजस्ट करू शकले नाही. दुसरी एक अशा प्रकारची एक थेरी आहे की ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उल्कापात पृथ्वीवर झाला, आणि त्यामुळे पृथ्वीतलावर सगळीकडे हाहाकार पसरला, आणि त्यामध्ये सुद्धा डायनासोर्स नामशेष झाले. पण त्या काळामध्ये असणारे जे काही प्राणी आहेत ते मात्र जगले, कारण त्या अन्न कमतरतेच्या काळामध्ये ते स्वतःला सामावून घेऊ शकले, ॲडजस्ट करू शकले. पण डायनासोर असं करू शकले नाही, त्यामुळे त्यांचा नाश झाला. आणि चौथा प्रश्न इथे दिलेला आहे, वाय आर मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्स्टिंक्ट. प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती का नष्ट होत आहे? जसं आपण बघतो की सध्या पृथ्वीतलावर प्रचंड प्रमाणामध्ये मानवाची लोकसंख्या वाढत आहे, आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्षतोड, त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण होत आहे, आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आणि त्यामुळे प्राणी आणि वनस्पती ज्या आहे त्यांचं जे काही वातावरण आहे, ज्या वातावरणामध्ये त्या वाढतात, हे वातावरण बदलत आहे. मग या बदलत्या वातावरणामध्ये हे वनस्पती किंवा प्राणी जे आहेत हे स्वतःला ॲडजस्ट करू शकत नाही आहे, किंवा त्यांचं अन्नाची कमतरता त्यांना निर्माण झाली आहे, किंवा त्यांचा अधिवास जो आहे, ज्या ठिकाणी ते राहतात, तो कमी झालेला आहे, आणि त्यामुळे अशा वातावरणामुळे हे प्राणी जगू शकत नाही, आणि म्हणूनच त्यांची संख्या जी आहे दिवसेंदिवस कमी होत आहे, आणि अनेक प्रजाती ज्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे थोडंसं मागच्या वर्षीसुद्धा आपण हे बघितलं होतं. आता आपला जो पॉईंट आहे आजचा आपल्या शिकायचं, इव्हॉल्युशन, त्याकडे आपण वळूया, म्हणजे उत्क्रांती.
इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लाँग ड्युरेशन. मग उत्क्रांती म्हणजे नेमकं काय, इव्हॉल्युशन म्हणजे काय, तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाशपणे, हळूवारपणे आणि क्रमाक्रमाने ग्रॅज्युअल चेंजेस जे आहे, आणि ही जी प्रक्रिया चालते ही फार सावकाश चालते आणि खूप काळ चालते. आणि अशा या प्रक्रियेला आपण इव्हॉल्युशन असं म्हणूया. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. आणि ही जी प्रक्रिया आहे अत्यंत सावकाश प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये जीवांचा विकास होत असतो, त्यामध्ये त्यांचा विकास साधला जातो. ऑल द स्टेजेस इन changes occur in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. मग आता या इव्हॉल्युशनच्या अभ्यासामध्ये, उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये सर्वच प्रकारच्या घटकांचा आपल्याला इथे विचार करावा लागतो. जसं अंतरिक्षातले तारे, ग्रह इथपासून तर आपल्या पृथ्वीतलावर असणारे जे काही जीवसृष्टी आहे त्याची निर्मिती आणि जीवसृष्टीमध्ये होणारे बदल यांचासुद्धा विचार आपल्याला या उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने करावा लागतो. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. मग नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून, म्हणजे ज्याप्रमाणे निसर्ग बदलतो त्या बदलत्या काळामध्ये सजीव स्वतःला कशा प्रकारे सामावून घेतात, ॲडजस्ट करतात, प्रतिसाद कसा देतात, म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये मग आता या पिढ्यांमध्ये, या सजीवांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये बदल घडून बदलत्या परिस्थितीला, बदलत्या निसर्गाला, बदलत्या वातावरणाला ते कसे प्रतिसाद देतात, त्यातून नवीन लक्षणं या सजीवांमध्ये निर्माण होतात आणि असं करत करत अनेक पिढ्यांनंतर एक नवीन जीवजाती निर्माण होते. यालाच आपण उत्क्रांती असे म्हणतो. पुढे दिले बघा, 3.5 बिलियन्स इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ. म्हणजे सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. At the beginning, there may have only simple elements in the ocean on the earth, and simple types of organic and inorganic compounds may have been formed from those. मग सुरुवातीला काय होतं पृथ्वीतलावर? सुरुवातीला अत्यंत साधी अशी मूलद्रव्ये होती, एलिमेंट्स ज्याला म्हणतो आपण, आणि त्यापासून मग काही सेंद्रिय आणि असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. आता हे सर्व कसं आहे, हायपोथेटिकल आहे. याचा नक्की म्हणजे शास्त्रज्ञांनी असं असं झालं असावं, मे बी, अशा प्रकारचे हे आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फॉर्म ओव्हर अ लाँग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स. मग या साध्या घटकांपासून म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून मग त्यापासूनच नवीन प्रकारचे प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड म्हणजे केंद्रक आम्ले अशा प्रकारचे घटक, कंपाऊंड्स आपल्या पृथ्वीतलावर तयार झाले. First primitive types of cells may have been formed from the mixture of the different types of organic and inorganic compounds. मग प्राथमिक जी पेशी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांपासून म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांपासून, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून प्राचीन अशी पेशी मूळ स्वरूपातील प्राचीन पेशी या ठिकाणी तयार झाली असावी. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. मग त्या पेशीच्या आजूबाजूने असणारे जे काही रासायनिक घटक आहे, या रासायनिक घटकांचं भक्षण करून या पेशींची संख्या वाढली असावी. देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमॉंग दोज सेल्स अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव पेरिश विच कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग. मग या सर्व ज्या पेशी आहेत त्या सर्व सारख्या होत्या का? नाही, त्यामध्ये काही फरक असू शकतो. आणि या फरकामध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काही पेशींची जी वाढ आहे ती छान झाली असेल, चांगली झाली असेल, आणि काही पेशी ज्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेऊ शकल्या नाहीत अशा पेशी नष्ट झाल्या असेल. मग या ठिकाणी एक शब्दाला आहे नैसर्गिक निवडीचे तत्व म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. काय आहे की निसर्ग जो आहे तो अशा प्रकारच्या सजीवांची निवड करतो की जो या निसर्गामध्ये जगण्याच्या लायक असतो. आता जगण्याच्या लायक म्हणजे काय, तर
या बदलत्या वातावरणामध्ये नैसर्गिक बदलत्या वातावरणामध्ये स्वतःला ॲडजस्ट करून घेतो. त्याच्या खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, जगण्याच्या ज्या काही सवयी आहे, जशा प्रकारे तो निसर्गासोबत ॲडजस्ट करतो, तो चांगल्या प्रकारे स्वतःची वाढ करून घेऊ शकतो आणि तोच जगू शकतो. आणि जो याच्यामध्ये स्वतःमध्ये बदल करू शकत नाही, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये किंवा राहण्याच्या सवयीमध्ये, तो मात्र हळूहळू नष्ट पावतो. जसं आपण वर ज्या प्रश्नामध्ये बघितला, डायनासोर नष्ट का झाले, त्याच्यामागचं हेच कारण आहे. ॲट प्रेझेंट crores of species of plants and animals with huge diversity regarding shapes and complexity are present on earth. मग आज आपण बघतो आपल्या पृथ्वीतलावर आपल्याला काय दिसते की वनस्पती आणि प्राण्यांच्या कोट्यवधी प्रजाती आणि त्यांचा प्रचंड आकार, त्यांची जटिलता, अशाप्रमाणे प्रचंड आपल्याला विविधता, डायव्हर्सिटी आपल्या पृथ्वीतलावर आज आपल्याला दिसते. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजिंग फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामिशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. प्राण्यांमध्ये जर आपण विचार केला तर प्राण्यांमध्ये एकपेशीय अमिबा आणि पॅरामेशियम यांच्यासारख्या प्राण्यांपासून अगदी कॉम्प्लेक्स म्हणजे सगळ्यात ज्याचं इव्हॉल्युशन झालेलं आहे, उत्क्रांती झाली असा मानव आणि प्रचंड मोठी मासा म्हणजे व्हेल मासा, देवमासा ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेल्ला टू ह्यूज बनियन ट्री. आणि वनस्पतीमध्ये जर आपण बघितलं तर एकपेशीय क्लोरेल्लापासून तर विस्तीर्ण अशा वडाच्या झाडापर्यंत अनेक वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला या पृथ्वीतलावर दिसतात. द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. आणि पृथ्वीतलावर पूर्ण ध्रुव जर असेल आपल्या पृथ्वीचे किंवा विषुववृत्त असेल, इथपासून सर्वत्र आपल्या पृथ्वीतलावर सजीवसृष्टी दिसते. ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेस लाईक एअर, वॉटर अँड लँड, रॉक्स इटीसी. आणि आपल्याला पृथ्वीतलावर हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल किंवा दगड असेल, इथेसुद्धा आपल्याला सजीवसृष्टी दिसते. Humans have shown curiosity about origin of life and reason for which a great diversity in life present on the earth since ancient period. मग मानवामध्ये नक्कीच अशा प्रकारची एक उत्सुकता निर्माण झाली असेल की या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला, त्यामध्ये इतकी विविधता कुठून आली, बरोबर. डिफरंट theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory of gradual development of living organism is accepted. आणि मग यातूनच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आपण काय म्हणू, त्याला थेरीज म्हणू, है ना, उपपत्ती म्हणू, अशा प्रकारच्या मांडल्या गेल्या. आणि त्यातूनच एक सर्वात जास्त सर्वमान्य असा जो सिद्धांत आहे, उपपत्ती आहे, थेरी आहे, ती आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजेच सजीवांची उत्क्रांती किंवा सजीवांचा क्रमविकास असं त्याला आपण म्हणूया. मग त्यातलाच आपल्याला बघायचं आहे आपण थेरी ऑफ इव्हॉल्युशन. अकॉर्डिंग टू दिस थेरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल म्हणजे प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशन. मग या सिद्धांतानुसार म्हणजे उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ, ज्याला आपण अमिबा वगैरे नाही म्हणणार, अमिबा नंतरचा सजीव असेल, पण त्यापूर्वी हा एक नुसता जीवद्रव्य होता, हा समुद्रात निर्माण झाला. पृथ्वीतलावर सगळ्यात पहिले जी जीवाची निर्मिती झाली ही कुठे झाली, पाण्यात, आणि पाण्यातील समुद्रामध्ये. इन ड्यू कोर्स ऑफ टाईम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. आणि काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर या जीवद्रव्यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. ठीक आहे. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फ्रॉम विच लार्ज अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म. मग हळूहळू यामध्ये बदल होत गेला आणि या एकपेशीय सजीवांपासून अत्यंत जटिल असे सजीवांची निर्मिती झाली आणि मोठ्या आकाराच्या सजीवांची निर्मिती झाली. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. परंतु हे जे बदल होते, हे बदल अत्यंत हळूवार होते आणि क्रमाक्रमाने होत होते. ड्युरेशन ऑफ ऑल दिस चेंजेस इज ॲट मोस्ट 300 crores years. आणि हा जो विकासाचा कालपट आहे, कालावधी आहे, हा जवळपास 300 कोटी वर्षांचा कालावधी आहे. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल अराउंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड दिस लीड्स टू इव्हॉल्युशन ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. मग सजीवातील हा जो बदल आणि विकास आहे हा सर्वव्यापी होता, सर्वांगानी होता.
आणि त्यातूनच मग अनेक प्रकारचे सजीवांचे अस्तित्व निर्माण झाले. म्हणजे असं नाही की फक्त एका सजीवाची निर्मिती एका वेळेस होत होती. तर नाही, ह्या ज्या पेशी जे आपण जीवद्रव्य म्हटलं आणि जीवद्रव्यापासून ज्या पेशी निर्माण झाल्या, या पेशींपासून अनेक विविध प्रकारचे सजीव एकाच वेळेस बनायला सुरुवात झाली. पण हा जो विकास होता हा खूप म्हणजे फार स्लो होता. वेगवेगळ्या अंगानी, वेगवेगळ्या दिशेनी मल्टी डायमेन्शनल इथे हा जो शब्द वापरला आहे त्याचाच अर्थ आहे. म्हणजे कारण की समुद्रामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचं तापमान असते, वेगवेगळ्या प्रकारचं पर्यावरण समुद्रामध्ये सुद्धा असते आणि त्या पर्यावरणाशी ॲडजस्ट करून घेणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांनी त्या पर्यावरणाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःमध्ये बदल घडवून आणले, जेणेकरून त्या बदलत्या वातावरणामध्ये ते स्वतःला जगू शकले. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसते की यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी, विविधता निर्माण झाली. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. आणि म्हणूनच हा जो क्रमविकास झालेला आहे, ही जी प्रक्रिया झालेली आहे त्यालाच आपण उत्क्रांती म्हणतो आणि जी संघटनात्मक उत्क्रांती होती, म्हणजे एकाच वेळेस घडून येणारी होती. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम द ॲन्सिस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. मग इव्हॉल्युशनची व्याख्या आपण कशी करू शकतो की भिन्न भिन्न रचना आणि त्याचप्रमाणे कार्य असलेले जे काही पूर्वज असेल वनस्पती आणि प्राण्यांचे, त्यांचा प्रागतिक विकास, क्रमवार होणारा विकास म्हणजेच उत्क्रांती होय. ठीक आहे. तर इथे आपण इव्हॉल्युशन आणि थेरी ऑफ इव्हॉल्युशनबद्दल सुरुवात केलेली आहे. मग आता याचे काही पुरावे आपल्याला मिळतात का? पुरावे कशा प्रकारचे आहे की खरंच ही उत्क्रांती अशी झालेली आहे किंवा आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे असताना की देवापासून निर्मिती झाली, कोणत्या वेगळ्या धर्मामध्ये अजून कोणत्या प्रकारे निर्मिती झालेली असेल, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. पण सगळ्यात जास्त जी काही ॲक्सेप्टेबल थेरी आहे ती आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, म्हणजे ज्याला आपण इव्हॉल्युशनल थेरी अशी म्हणतो, थेरी ऑफ इव्हॉल्युशन म्हणतो. ती कशी? आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुराव्यासहित बघूया. धन्यवाद.